करणारा, त्या ठिकाणी हातभार लावणारा हा साखर कारखाना आहे. आणि म्हणून मी उलट तुमच्या सगळ्याच्या वतीने दादांचे या ठिकाणी अभिनंदन, आभार मानेन की तुम्ही तुमच्या व्यस्त व्यापातनं माळेगाव कारखान्याचं नेतृत्व स्वीकारताय. आम्ही सगळेजण उद्याच्या 22 तारखेला तुमच्या पाठीशी राहू. त्या ठिकाणी काही कित्येक शेकडो मत, हजारो मताने हा पॅनल विजय करण्यासाठी शेवटचे 2 दिवस गप बसणार नाही एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर क्रीडा मंत्री पहिल्यांदा आपण जरा घोषणा देऊ. बोला शिवछत्रपती महाराज की जय. आवाज जरा थोडा कमीच येतोय जरा. आज आपल्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी निळकंठेश्वर पॅनलला, त्या पॅनलचं जे चिन्ह आहे कब्बाशी, या कब्बाशीला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, ही विनंती करण्यासाठी आजची ही शेवटची प्रचार सभा आज आपल्या माळेगाव मध्ये होते. या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे नेते, आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक, केशव बापू जगताप, पुरुषोत्तम दादा जगताप, बाळासाहेब भाऊ कावरे, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय गारटकर दादा, सर्वच आता सर्व संस्थांचे चेअरमन, त्यांचे सर्व आजी माजी संचालक, सर्व उमेदवार, आजी माजी उमेदवार, सर्व आजी माजी संचालक, सर्व सभासद बंधू, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आजची ही प्रचार सभेची, आपल्या कारखान्याची ही सांगता सभा आहे. मी बराच वेळ सर्वांची ऐकतोय आपल्या कारखान्याच्या कारभाराविषयी. या सर्वांनी आपल्याला बंधूंना सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि मगाशी मी मदननाथाचं भाषण ऐकत होतो, बारकाईने ऐकत होतो, अविबापूचं ऐकलं, सर्वांचं बारकाईने भाषण ऐकत होतो. आणि निश्चित प्रकारे ज्या वेळेस आपले सर्वांचे नेते अजितदादा पवार साहेबांनी एक चेअरमन म्हणून त्यांची आपण सर्वांनी आपल्या आग्रहाखातर त्यांनी ज्यावेळेस घोषणा केली, एक वेगळ्या प्रकारचा जोश, एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आपल्या सर्व सभासदांमध्ये आलेलं आहे. हे आपण सर्वांनी बंधूंनो पाहिलेलं आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची, बाबांनो, आपला कारखाना आहे, आपला ऊस, आपण ऊस पिकवतो, आपल्या ऊसाला जे लागतं पाणी महत्वाचं आहे. शेवटी आपल्याला माहित आहे की शेवटी आपल्याला पाण्यामुळे आपल्याला गोष्टी करता येतात. आपलं गेलेलं पाणी निराडाव्याचं कुणी आणलं, त्यासाठी कुणी प्रयत्न केला, याचा आपण कधी विचार करणार आहोत? कारण मी हे का बोलतोय, त्या गोष्टीचा साक्षीदार मगाशी मला वाटतं रामभाऊ पाटील सारखे देवाची शपथ घेत होते, त्याचा साक्षीदार बंधूंनो, निश्चित प्रकारे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्यामध्ये आपलं जे निराडाव्याचं गेलेलं पाणी जर पुन्हा कुणी आणलं असेल तर या नेत्यामुळे आपल्याला पाणी मिळालं, त्यामुळे आपल्याला बाकी गोष्टी मिळालेल्या आहेत. आज बघा, आज आपला बारामती परिसर, आपला परिसर ठीक आहे, कारखाना तर आहेच. दादा कारखाना तुम्ही सहज नवीन संचालक चांगलं चालवतील, उसाला चांगल्या प्रकारचा दर देतील, याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही. बाकी आपली इतर कामं पण आहेत, बाकी इतर गोष्टी पण आहेत ना. आपल्या इतर गोष्टीमध्ये आपल्याला मदत कोण करतं? विहिरीचं कनेक्शन कोण देतं? आपल्याला बाकी तहसील कचेरीचं काम कोण करतं? आपल्याला झडपीचा निधी कोण देतं? आपल्याला डीपीडीचा निधी कोण देतं? आपल्याला राज्य सरकारचा निधी कोण देतं? आपल्या गावाला विकासाच्या योजना कोण देतं? याचा पण बाबांनो नीट विचार करा. आणि एवढ्या निधी तुमचा बारामती परिसर बदलला, ही काय जादूची कांडी नाही रे बाबांनो. त्यासाठी या बाबाने, या नेत्याने आपल्यासाठी केलेलं कष्ट आहे. त्यामुळे हा नेता पहिल्यांदा तुमच्यासमोर मत मागायला आलेला आहे. पहिल्यांदा त्या नेत्याला तुम्ही हे करून आले. आता तुम्हाला सांगतो, बाकी सगळं चांगलं आहे. तुम्ही आज सगळे इथं पाहिल्यानंतर दादा, मी तुम्हाला आज सांगतो, हा पॅनल 3 ते 4 हजार मताच्या जास्त मतांनी येऊ शकतो. पण त्यासाठी एकच बाबांनो करा. मगाशी रामभाऊ आठवड्यांचं भाषण मी बारकाईने ऐकलं. फक्त गमती जमती करू नका रे बाबांनो, जिरवाजिरवी करू नका. एखादा कोणतरी दादांच्या पुढं पुढं करतोय, एखादा कोणतरी करतोय, जर आपल्या गावातनं मतदान जास्त झालं तर त्याचं क्रेडिट त्याचं दादापाशी त्याचं क्रेडिट वाढेल, असा गैरसमज करू नका. आता दादा खूप हुशार झाले.
पहिले पण आहे आणि आता तर खूप हुशार आहे. कुणी कानाला लागला काय, गाडीत बसला काय, अन्न बसला काय, दादा गाडीत बसलेल्यांचं पण तेवढंच ऐकतो आणि घरी बसलेल्या माणसाचं पण तेवढंच दादा ऐकतात. त्यामुळे नीट हा फक्त विचार लक्षात ठेवा. गावातल्या तुमच्या सोसायटीची निवडणूक नाही आहे, तुमच्या ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे. तुमचे पॅनल तुमच्या गावाच्या आपल्या प्रत्येकाला लखलाभ. हे आता हा जो पॅनल आहे हे 21 उमेदवार नाहीत, आपले उमेदवार हे अजितदादा पवार आहेत. त्यामुळे त्यासाठी तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान केलं पाहिजे. कारखान्याचा विकास आहे. माझ्या आज बारामतीची, पूर्वीची बारामती आणि आजची बारामती हा तालुक्याची काय परिस्थिती आहे, हे कुणी केलंय, हे कुणी आणलंय, हे ह्याचा बाबांनो नीट विचार करा. सगळे विचार करून एक चांगल्या प्रकारचा निर्णय घ्या. उद्या तुमच्या गाव प्रत्येक गाववाईज पेट्या आहेत. ज्यावेळेस पेट्या मोजायला घेतल्यानंतर उद्या दादा तुमची पेटी चांगली झाली तर तुम्हाला तेवढाच मोठा अधिकार हा दादांना सांगा. दादा तुम्ही सांगू शकता, दादा हो आम्ही केलं, आमच्या पेटीत बघा ही आमची राहिलेली कामं तुम्ही हक्काने दादाकडून करून घेऊ शकता. पण केव्हा चांगल्या प्रकारचं मतदान केलं तर. नाहीतर काय होतं मी तुम्हाला आजही सांगतो, कृपा करून जिरवाजिरवी करू नका. तुम्ही जिरवाजिरवी गावात मगाशी रामदास आठवलेंच्या भाषेमध्ये करायचा चाल, त्याचा फटका आपल्या नेत्याला, जो नेता आज आपण खूप मोठ्या अपेक्षेनं दादांकडे पाहतोय, जो नेता आज राज्याला सगळ्याला सहकार्य करतो, त्याला देतोय. आज पृथ्वीराज बापू जाचक हित आहे. आज आमच्या कारखान्यामध्ये काय अडचणी होत्या, एका दादाच्या फोनवर दादांनी किती मदत केली हे जाचक बापू तुम्हाला सांगू शकतील. इतकी मदत, इतका मोठा नेता. आणि मी तर तुम्हाला प्रामाणिकपणे माळेगाव कारखान्याच्या सर्व सभासदांना सांगतो, तुम्हाला आता एक प्रकारची दादानी जे तुम्हा सर्वांना सहकार्य केलंय, एक त्या दादांना मतदान करण्याची तुम्हाला आता ही संधी मिळालेली आहे. ती संधी दौडू नका. कुणाच तरी समज गैरसमज, आता काय होतं उद्या शेवटचा दिवस आहे, तुमच्यात समाज गैरसमज करतील, हा फुटला मोबाईल वरती काहीतरी खोटं नाटक करतील, एखादी लिंक. एखाद्या वेळेस मी म्हणलो की बाळासाहेब भाऊ खूप चांगले, पण बाळासाहेब भाऊ चुकतात. तर बाळासाहेब भाऊ चांगले हा शब्द खुडून काढतील आणि बाळासाहेब भाऊ चुकतात हा शब्द तुमच्या सभासदांच्या मोबाईल मध्ये तुमचा गैरसमज निर्माण करण्यामध्ये, कुठेतरी भाऊकीमध्ये भांडण लावण्यामध्ये हे लोक खूप हुशार आहेत. ते प्रयत्न करतील. अशा खोट्या प्रचाराला, खोट्या मोबाईलला अजिबात या भूलतापाला तुम्ही बळी पडू नका. आणि निश्चित प्रकारे ते एकच लक्षात ठेवा, उद्या तुमच्या प्रत्येक गावाच्या पेट्या निघाल्यानंतर, पेट्या मोजण्याला घेतल्यानंतर त्यामध्ये प्रत्येक पॅनल टू पॅनल कपाशीला मतदान करा. अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर संस्थापक संचालक कैलासवासी गुलाबराव दादासाहेब मुळीक यांचे नातू राजेंद्र व नितीन मधुकर मुळीक यांचा सत्कार दादांच्या शुभास्ते होतोय. तरी राजेंद्र आणि नितीन या दोघांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचे. यानंतर आपल्याला दादा मार्गदर्शन करत आहेत. अजीत दादा, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. ऐसा हो अजीत दादा, शिवाजी ऐसा हो. महाराज के. धन्यवाद. मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तमामा भरणे, संस्थापक माननीय दादासाहेब उर्फ गणेश गोपाळ शेंबीकर यांचे
घरातले प्रतिनिधी राजेंद्र महादेव शेंबेकर, नीताताई राजेंद्र शेंबेकर, संजीव महादेव शेंबेकर, तसंच माननीय गुलाबराव दादासाहेब मुळीक, त्यांच्या घरातले आता आलेले सर्व त्यांचे प्रतिनिधी, ॲडव्होकेट दत्तात्रयराव सदाशिवराव करंदीकर, कृष्णाजी महादेव भोंगळे, टी.बी. जगताप, दुळाजी बाजीराव कोकरे, शंकरराव माधवराव तावरे, माधवराव गेनबा तावरे, भागुजी दादासाहेब कोनकुले, भालचंद्र अनंतराव तावरे, ह्या सर्व मान्यवरांनी 1955 लावलेलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं रोपटं आज त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मी आज 2025 ते 2030 या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कारभार 19,750 सभासदांचा कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय आज आपल्या सर्वांच्या निमित्तानं घ्यायचा आहे. आणि त्याबद्दल माझ्या आधी अनेक मान्यवरांनी आपली आपली भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आधी माळेगाव कारखान्याचे हे जे शिल्पकार आहेत त्या शिल्पकारांना मी अभिवादन करतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. त्यांच्यामुळं आज इथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता निश्चितपणे एक चांगलं काम झालेलं आहे, याची आठवण देखील मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं करतो. इथं उपस्थित असणारे मामा, तसंच प्रदीप गारटकर, केशवराव बाप्पू जगताप, पृथ्वीराजजी जाचक, पुरुषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, सतीश भैया काकडे, विश्वासराव देवकाते, मदनराव देवकाते, राजवर्धन शिंदे, सुरेश पालवे, संभाजी होळकर, विश्वास आठवळे, अविनाश गोपने, दत्तात्रय येळे, राजेंद्र ढवाण, सुनील पवार, सुभाष सोमानी, बाळासाहेब कोळेकर, सागर जाधव, रणजित तावरे, संजय कोकरे, तानाजी देवकाते, तानाजी करसे, प्रमोद काकडे, सचिन सातो, पोपटराव बुरुंगुले, पोपटराव गावडे, प्रशांत काटे, दीपक तावरे, संजय भोसले, किरण तावरे, ॲडव्होकेट रवींद्र माने, मिलिंद कांबळे, बपुराव गवडी, अरुण सकट, धनवान मदक, अभिजित काकडे, रविराज तावरे, राजेंद्र जगताप, शिवाजी काळे, यशवंत भोपळे, रामदास आठवळे, सुनील भगत, अशोकराव जगताप, तुजाराव गालिंदे, मनोज तुपे, संजय काटे, त्याचबरोबर लक्ष्मण गोफणे, प्रणिता थोमणे, अनिल वाघमोडे, विक्रम भोसले, अनिता गायकवाड, सतीश तावरे, नवनाथ बल्ला, ज्ञानेश्वर कवले, रोहित कोकरे, लालासाहेब माशिकरे, कुलदीप तावरे, वसंतराव तावरे, संदीप जगताप, प्रकाशराव देवकाते, ज्योतिताई लडकत, शहाजी गावडे, अविनाश बांदेल, तुकाराम पाटील, अनेक माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचक्रोशीतील जमलेले सर्व माझे शेतकरी बांधव, सभासद, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर वेळ बराच झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी कृपा करून नाराज होऊ नका. जमलेल्या सगळ्या माझ्या बांधवांनो, आपल्या सर्वांच्या प्रपंचाचा आधार आणि बारामती तालुक्याचा भाग्य विधाता, हजारोंच्या हाताला काम आणि श्रमाला आणि कामाला योग्य दाम देणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला, मतदानाला आता अवघा 1 दिवस बाकी राहिलेला आहे. आजचा दिवस जवळपास गेला, उद्याचा 1 दिवस शनिवारचा आणि परवा मतदान सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. सर्व मान्यवरांनी माझ्या आधी भाषण करताना बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या. मी कमीत कमी त्या रिपीट कशा होतील हा प्रयत्न माझ्याकडनं होईल. माळेगावच्या या पवित्र भूमीमध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनलचा प्रचार सांगता सभेसाठी आपण सर्वजण जमलो आहे, परंतु या सभेला श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या कारखान्याच्या माझ्या ऊस उत्पादक सभासदांना, ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना, कामगारांना आणि माझ्या तमाम बंधू भगिनींना मी मनापासून आपण एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल लाख लाख धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. शेंबेकर परिवार असेल, मुळीक परिवार असेल,
त्याच्यामध्ये इतर मान्यवर असतील, हे पण आज उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. माळेगावचं आराध्य दैवत असणाऱ्या नागेश्वराच्या चरणी मी नतमस्तक होतो. कारखान्याच्या सभासदांच्या आणि माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या श्रमाला, कामगारांच्या घामाला योग्य दाम देण्याची शक्ती आम्हाला श्री निळकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाला, उमेदवारांना श्री नागेश्वरांनी द्यावी अशी नागेश्वर चरणी मी साकडा देखील घालतो. श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये फिरतोय. आपण पण फिरताय, आपण पण प्रचार करताय. प्रत्येक ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी, त्याचबरोबर माझा सभासद बंधू भगिनी ज्या प्रकारे मळदचा अपवाद वगळता बाकीच्या सगळ्या ठिकाणी माझ्या ज्या सभा झाल्या त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या सभासदांनी दिला, माझ्या सहकार्यांनी दिला. त्यामध्ये हा प्रतिसाद ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उत्साह वाढतो. सर्व सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर आपलं श्री निळकंठेश्वर पॅनल आणि त्या पॅनलची खूण कपाशी हे पॅनल नक्की विजयी होईल. हे सभा बघितल्यानंतर ही सांगता सभा नाही तर ही विजयाची सभा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. पण गाफील राहू नका. रात्र वैऱ्याची हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे. मगाशी रामदास आठवलेंनी सांगितलेलं, इतर माझ्या मान्यवरांनी सांगितलेलं, ही गोष्ट लक्षात घ्या. ऋतुराज बापू, दत्तामाव भरणे, सतीश भैया काकडे, प्रदीप गारटकर, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, या बारामती तालुक्यामध्ये आम्ही लोकांनी सर्वांनी मिळून जे काम उभं केलेलं आहे ते काम पाहिल्यानंतर कुणी मायाचा लाल आमचा पराभव करू शकत नाही. पुढं आमचेच लोक आमचा पराभव करतात. मी अनेक ठिकाणी सांगितलंय, सर्वसामान्य मतदारांना तो मला मतदान करतो, तो माझा ऐकतो, तो माझा प्रतिसाद देतो. पण जे पुढारी आहे, कुणाला चेअरमन व्हायचंय, कुणाला व्हाईस चेअरमन व्हायचंय, कुणाला डायरेक्टर व्हायचंय, त्याच्यामध्ये नाही संधी दिली तर माझं मत काही त्यांचं खरं नसतं. अरे तेच सांगतोय बाबा, कुठला घोडा काय तेच सांगतोय, उंट घोडा हत्ती सगळं काही सांगतो. यामध्ये माझी विनंती आहे, आता दंता बामा पोटतिडकीने सांगत होता, आमचे मदनराव देवकाते असतील, अविनाश गोखले असतील, त्याच्यामध्ये सुनील पवार असतील किंवा रामदास आठवले असतील, आमच्या शेंबेकर ताईंनी पण त्यांच्या परीनं त्यांची भूमिका मांडण्याचा इथं प्रयत्न केला. मित्रांनो, शेवटी तुमचा सगळ्यांचा प्रपंच त्या साखर कारखाना राहून म्हणून केशवराव जगताप वकील साहेबांनी तर एवढं विस्तृत मार्गदर्शन केलं. त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा त्यांनी अंतर्भाव केला, सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या. हे लोक तुमची दिशाभूल करतायत आणि तुम्ही लोक त्याला बळी पडतात. मी आज ब वर्गाच्या मतदारांना बोलवलेलं होतं, त्यांना मी सांगितलं की बाबांनो, तुम्ही 90 मतं मला देता, मग माझ्या महिलांना, माझ्या मागासवर्गीय प्रतिनिधीला, ओबीसी प्रतिनिधीला आणि माझ्या एनटी प्रतिनिधीला का 90 मतं मिळत नाही? का बरं तिथे कमी मतं मिळतात? हे जे काही चालतं हे आता उद्या 5 वर्ष तुम्हाला परवडणार नाही. कारखानदारी राज्यामध्ये कशा परिस्थितीतून जाते हे पृथ्वीराज बापू, इकडं पुरुषोत्तम दादा आणि केशवराव जगतापांना विचारा. ते तीन कारखान्याचे चेअरमन आहे. मी राज्याचा अर्थमंत्री, नियोजन मंत्री, एक्साइज मिनिस्टर आहे. दत्तामामा क्रीडा, अल्पसंख्याक, अवकाश खात्याचे मंत्री आहे. मित्रांनो, फार परिस्थिती वेगळी आहे. अनेक कारखान्यांना आज फायनल बिल देण्याच्या करता देखील त्यांच्याकडे पैसे नाहीये. साखर कारखाना संघाने मला निवेदन दिलंय की तुम्ही सॉफ्ट लोन द्या,
मागच्या काळामध्ये अशाच पद्धतीने एफआरपी देण्याच्या करता सॉफ्ट लोनचा पर्याय पुढे आला होता. 6% व्याजाने, 2% केंद्राने दिले, 2% राज्याने दिले, 2% कारखान्याला सहन करायला लावले आणि त्याच्यातनं फायनल पेमेंट काढलं. ती गोष्ट आपल्या सगळ्यांचं वैभव असणाऱ्या ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याला करावी लागत नाही. 5 वर्ष बाळासाहेबांनी, केशवरावांनी आणि त्यांच्या सर्व संचालक बोर्डांनी तो कारखाना चांगला चालवला. हे मी म्हणत नाही, तुम्ही म्हणाल, तुमच्याच नेतृत्वाखाली तुम्ही म्हणणारच. शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरून सांगितलं, जाऊन बघा अजित पवारच्या नेतृत्वाखाली माळेगाव आणि सोमेश्वर कारखाना किती भाव देतो. कोल्हापूरला रिकव्हरी 1.5% आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे 15 किलो साखर त्यांची जास्त निघते. म्हणजे 1560 तरी देखील 500 रुपये जास्त भाव मिळाला पाहिजे. नाही मिळत. याचा कधीतरी विचार करा. आज काही जण सांगतात खिसे फाटेपर्यंत पैसे देणार. अहो, नीट शांत डोक्याने विचार करा. कुणाचे खिसे फाटेपर्यंत? त्या दोघा जोडीचे खिसे फाटेपर्यंत पैसे देणार आणि तुम्हाला तसंच ठेवणार. ही अवस्था आहे, ही वस्तुस्थिती आहे. याचा कधीतरी शांतपणे विचार करणार का नाही? जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा, भावकीचा किंवा कुठल्याही प्रकारचा विचार कृपा करू नका. फक्त मगाशी रामदासनी सांगितलं तसं ज्या पत्रिका मिळतील त्याच्यात कपशी शोधा, तिथं शिक्का मारा. ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मला स्वच्छतेची आवड आहे. मला संस्था नीटनेटक्यात चालवण्याची आवड आहे. मला आर्थिक शिस्त लावण्याची आवड आहे. तुम्ही अनेक वर्ष मला 91 पासून खासदार आणि 8 वेळेला आमदार केलेला आहे. तुम्ही अनेकांनी माझा स्वभाव बघितलेला आहे. अनेकांनी माझ्या कामाची पद्धत बघितलेली आहे. मी फुशारकी मारत नाही. मी या लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाऊन दिला जाणार नाही, अशा प्रकारचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम असतं. मित्रांनो, एकंदरीतच हे सगळं काम करत असताना मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची अत्यंत भक्कम अशा प्रकारची आर्थिक परिस्थिती आहे. यापुढे देखील आपला माळेगाव कारखाना चांगल्या लोकांच्या, निळकंठेश्वर पॅनलच्या हातात तुम्ही दिला तर आपल्याला सातत्याने महाराष्ट्रामध्ये उत्तम अशा प्रकारचा भाव देण्याची परंपरा जी बाळासाहेब तावरे, जी केशवराव जगताप यांनी चालू ठेवलेली आहे, ती पुढे 5 वर्ष देखील चालू ठेवण्याचा शब्द श्री निळकंठेश्वर पॅनलचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला देतो. निर्णय तुम्हाला घ्यायचा, काय करायचं हे तुमच्या हातात आहे. कारखान्याच्या सभासदांनी सुद्धा एकदा चांगलं काम करणाऱ्यांना नेहमी मदत केलेली आहे. काही अपवाद वगळता हा आपल्या प्रपंचाचा प्रश्न आहे. इथं कोणतंही राजकारण करण्याचं काम नाही, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ठाम मत आहे. मित्रांनो, एकंदरीतच आपण जर पाहिलं तर एवढे वेगवेगळे प्रकारचे मुद्दे त्यांनी काढले. माझं नाव डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदा काढलं म्हणले अजित पवार खोटं बोलताय. 21 उमेदवारांच्या मध्ये ते निवडून आले तर ते ब वर्गाचे प्रतिनिधी आहे, त्यांना उभंच राहता येणार नाही. ब वर्गाचा प्रतिनिधी असताना तिथं दत्तामामा भरणे बसले, ते चेअरमन झाले. मी तुम्हाला आपल्या माळेगावचा पोटनियम आणलेला आहे आणि तो सहकार आयुक्त कार्यालयातून आणलेला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था समितीची निवडणूक नियम 2014 नियम 77 नुसार संस्थेची निवडणूक झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांची निवडणुकीच्या उपविधीमध्ये तरतुदीप्रमाणे निकाल जाहीर झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत घेण्याची तरतूद आहे. म्हणजे 24चा निकाल झाला की 15 दिवसाच्या आत प्रांताला किंवा निवडणूक अधिकाऱ्याला चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक लावावी लागते. माळेगाव सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या उपविधी पोटनियम क्रमांक 26 मध्ये
संचालक मंडळाची रचना खालीलप्रमाणे नमूद झालेली आहे. ऊस उत्पादक व्यक्ती सभासदांनी निवडलेले सदस्य 15, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी 1, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिनिधी 1, महिला प्रतिनिधी 2, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी 1, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी 1, असे 21 प्रतिनिधी निवडून द्यायचे. त्याच्यानंतर हे अजून मी आता बापूंना पण सांगितलं की माहिती काढायला सांगितली. पोटनियम क्रमांक 26/2/1 व 26/2/2 प्रमाणे स्वीकृत करावयाचे प्रतिनिधी तज्ञ संचालक 2 आणि कार्यलक्षी संचालक 2 असे एकूण स्वीकृत प्रतिनिधी 4 घेता येतात. 4 असे 21 आणि 4 25. त्याच्यामुळं आता 2 स्वीकृत नाही, आता 4 स्वीकृत आहेत. टाळ्या बाजूला त्याचे बहुतेक इच्छा दिसते. वरील पोटनियम क्रमांक 26/2/1 आणि 26/2/2 नुसार नियुक्त स्वीकृत केलेले संचालक यांना चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून काम करता येणार नाही, परंतु त्यांचे म्हणणे प्रोसिडिंग बुकात नोंदले जाईल. आणि निवडून आलेल्या 21 संचालकांपैकी कोणताही संचालक चेअरमन अथवा व्हाईस चेअरमन पदावर निवडून येण्यास पात्र नाही. अहो अण्णा आणि काका किती खोटं बोलतात. का पायाखालची वाळू घसरायला लागली? का माझ्या मतदारांची सभासदांची दिशाभूल करता? हे जे काही चाललेलं आहे याचा निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे. आपलं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. भरपूर सगळीकडे साखर कारखाने निघालेले. ते म्हणतात की अजित पवार आपला कारखाना खाजगी करेल आणि सहकारी तत्वावरचा कारखाना काढून टाकेल. तुम्हाला वाटतं मी असं करेल? वाटतं? मित्रांनो, आपल्या बारामती तालुक्यामध्ये एक देखील सहकारी साखर कारखाना सोडून दुसरा खाजगी कारखाना नाही. आपण कधी करणार पण नाही. मी तर आज देखील माळेगावच्या सभेमध्ये सगळ्या सहकार्यांच्या सांगशील सांगतो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी आपला कारखाना खाजगी होऊ देणार नाही. आता पुढचं मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी काही पुढचं बोलत नाही. AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला ऊस उत्पादन वाढलं, योग्य बाजार भाव मिळत असेल तर सभासदांच्या गाठीला अजून चांगले पैसे राहतील. आणि हेच तंत्रज्ञान, उच्च तंत्रज्ञान आधारित आमची भूमिका आहे. हे श्री नळकंठेश्वर कायदा तुम्ही निवडून दिला. दत्ता मामाला विचारा, मागच्या कॅबिनेटला मंगळवारच्या आम्ही AI जो काही प्रस्ताव होता त्याला मान्यता दिलेली आहे. त्या योजनेला मान्यता दिलेली आहे. 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्याच्या कृषी खातं पुढाकार घेणार आहे. आपल्याच माणिकराव कोकाटे यांच्याकडे ते खातं आहे. त्यामुळं माझा सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव इथं आहे त्या जमिनीमध्ये निघणारं टनेज आपल्याला 1.5 पटीनं वाढवायचं. ते सिद्ध झालंय. खत निम्म्यावर येतं, बचत होते, पाण्याची बचत होते. पाण्याच्या बाबतीत मी आणि दत्तमामा भरणे सातत्याने तिथं लक्ष ठेवून आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये निरा डावा कालवा, उन्हाळ्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना पाणी लागतं, उन्हाळ्यात कालवा सातत्याने चालू ठेवण्याचं काम आम्ही करतो. कुठेही खंड पडून देत नाही. त्यामुळे आज सकाळी गावडेवाडीला मी आणि बाबा सकाळी गेलेलो होतो. संग्राम होता, बाकीचे सहकारी होते. हिरवेगार कांद्याच्या पातेसारखे ऊस आहे. तुम्ही आठवा, जून महिना लागला की आपले ऊस तरकटायचे. आता जून महिना आहे, 20 तारीख आहे. ऊस एकदम हिरवेगार आहे. टनेज यंदा वाढेल. आता पाऊस थांबला पाहिजे, वापसा आला पाहिजे. त्याच्या संदर्भातलं आपण हे नवीन तंत्रज्ञान आणण्याच्या करता प्रयोग केलेले. त्याच्यातनं 100 टन ऊस काढणाऱ्याचा ऊस 140 टन निघतोय.
पाणी आणि खताची बचत होईल. जो 60-70% टन ऊस काढतो तो 100 टनापर्यंत जाणार आहे. पाणी कधी पाहिजे ते मशीन तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून सभासदांनो, इथं नुसतं आम्ही लोक संचालक बोर्डात काम करताना ह्या सगळ्या केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना, जिल्हा परिषदेच्या योजना, ज्या ज्या योजना असतील त्याचा फायदा सोमेश्वर, माळेगाव, छत्रपतीला करून देणार आहे. ती माझी आणि दत्तमामा भरणेची नैतिक जबाबदारी आहे. कारण तो 3दा तिथं निवडून आलाय, मी 8 वेळा इथं निवडून आलोय. आम्ही लोकांचं निश्चितपणे ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचं काम आमचं करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच्याकरता आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता हा सगळा आमचा खटाटोप आहे. छत्रपतीचे चेअरमन इथं बसले, काही वर्ष ते माझ्यापासून बाजूला होते. त्याच्यामध्ये ते त्यांची भूमिका मांडायचे, मी माझी भूमिका, दत्ताबाबा आम्ही आमची भूमिका मांडायचो. मी बापूंना म्हटलं, बापू तुम्ही चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवता, आपण एकत्र येऊ. काय चेअरमन तुम्ही 5 वर्ष व्हा, राहिलेली 5 वर्ष त्याच्यामध्ये व्हाईस चेअरमन कुणाला करायचं ते आपण तिघं बसून ठरवू. सभासदांनी कारखाना अडचणीत असताना आमच्या तिघांच्यावर विश्वास टाकला आणि 6,000 मतांनी पॅनल निवडून आला. मी छत्रपतीच्या सभासदांचे आभार मानतो. पण मित्रांनो, त्या दिवसापासून चेअरमन यांनी ठराव केला, भत्ता पण घेणार नाही, सगळं बोर्ड गाडी वापरणार नाही, ड्रायव्हर वापरणार नाही, स्वतःच्या गाडीनं डबा घेऊन चेअरमन येतात आणि तिथं बसतात आणि काम करतात. तिथं आमचा कैलास गावडे साथ देतो, बाकीचं बोर्ड तिथं साथ देतात. सगळ्यांना चेअरमन व्हाईस चेअरमन करायच्या आधी आम्ही तिघांनी एकत्रपणे मीटिंग माझ्याच घरी काटेवाडीला घेतली. त्यांना म्हणलं, गेस्ट हाऊस मध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवण, खावण, नाश्ता, पाणी हे बंद करा. बाकी फक्त चहा ही काटकसर असली तरी देखील ही जे कोणी आहेत ना सभेवाले आपले विरोधात, ते काय करायचे, रामदास आठवले हे बाकीचे सगळे, अरे तुम्ही माळेगाव कारखान्याचे डायरेक्टर आहात, व्हाईस चेअरमन आहात, आपला कारखाना एवढा मोठा, घ्या गाड्या, फिरा, जावा कुठं जायचं तिकडं, चांगल्या हॉटेलमध्ये राहा, चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करा. अरे आपल्या कारखान्याला शोभलं पाहिजे. त्यांनाही काही कळायचं नाही, जावा म्हणतायत तर ही जायची, डायरेक्टर बोर्ड जायचं आणि त्याच्यामध्ये नेमके हे 2 बसून त्यांचं काम फत्ते करून टाकायचे. ज्यांना एक्सपान्शन, डिस्टलरीची विस्तार वाढ, कोजनची विस्तार वाढ, अहो इथं पुरुषोत्तम दादा बसलेत, त्यांचं मला वाटतं 23 मेगावॅट आणि आपलं 35, यांचं 23 मेगावॅट जेवढं प्रोडक्शन करतं ना 5 वर्षात, तेवढंच आपलं 35 मेगावॅट ह्यांच्या काळामध्ये करत होता. ही कुठली पद्धत आहे? हे कसं तुमच्या लक्षात येत नाहीये? अहो त्यांना फिरून पण नाही दिलं पाहिजे होतं तुम्ही. एवढा फटका यांनी 53 कोटीचा मला वाटतं 5 वर्षामध्ये कोजनचं उत्पन्न काढलं आणि त्यांनी पण 35 मेगावॅटचं असताना 5 वर्षात 53 कोटीच काढलं. नुकसान कुणाचं झालं? माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांचं झालं. माझ्याकडे ते सगळे आकडे मित्रांनो, माझ्याकडे भाव कसा चांगला देता येईल, तेवढ्याच जमिनीवर आपल्याला उत्पन्न कसं वाढवता येईल. 6.5 त्यांच्या काळात किती कारखाना चालला होता? 6.5 6,500. आता यांनी 9,500 टनांनी कारखाना चालवला. कारखान्याच्या आपलं जे काही पेंट वॉश वर बाकीचं निघतंय, मी ढाकाळेकरांना सांगतो, हे पेंट वॉश मागच्या काळामध्ये कुठं कुठं शेतकरी मागायचे, टाकलं जायचं, तशा पद्धतीनं आपण टाकणार नाही. ढाकाळ्यामध्ये तर नाहीच टाकणार, तुम्ही काळजीच करू नका. 2 पैसे सभासदांना मिळत असताना दुसऱ्यांची शेती खराब करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला नाही.
टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये पर्यावरण विभाग आहे, प्रदूषण बोर्ड आहे, त्या सगळ्याचा अभ्यास आमचा आहे. आम्ही उगीच काही तुम्हाला सांगत नाही. त्या निमित्तानं VSI ला बोलू, इतर तज्ञांना बोलू. तुम्ही डायरेक्टर बोर्डात नसाल तर इथं असणाऱ्यांना पण विचारू काय केलं पाहिजे. सर्व गुणसंपन्न आम्ही आहे असा दावा आमचा नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूचना येतील. जी सूचना आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या हिताची असेल ती आम्ही करू. त्याच करता हे आपल्या पूर्वजांनी हा कारखाना उभा केलेला आहे ह्याची जाणून क्षणोक्षणी आमच्या मनामध्ये राहील. त्याबद्दल कधी आम्ही विसर होऊन देणार नाही. आणि त्याच्यामुळं आपला प्रपंच तंत्रज्ञान वापरून अधिक सक्षम व्हावा अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामध्ये ते म्हणतात की इथं निळकंठेश्वर पॅनलला का विजय करायचं, दादांना का चेअरमन करायचं. मित्रांनो, या गोष्टीचा जरा विचार करायचा पाहिजे. दादा चेअरमन का पाहिजे? तरुणांनी व्यवसाय कामानिमित्तानं सारथीमधनं कर्ज काढलं, महाज्योतीतनं कर्ज काढलं, ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केल्या, माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर वाहतुकीसाठी करार केले, चाळीसगाव, जालना, बीड या ठिकाणी मुकादम बरोबर करार केले. करार झाल्यानंतर प्रतीक्षात काम सुरू होताना मुकदम लेबर पुरवले नाही, पैसे घेऊन गेले, बँकेचा हप्ता कारखान्याकडून उचलला. त्यामुळं तरुणांचं जीवन उद्ध्वस्त होतं. मित्रांनो, मी कारखान्याचा चेअरमन झाल्यानंतर माझ्या कुठल्या टोळीवाल्यांनी, ऊस तोडणीच्या टोळीवाल्यांनी माझ्या ट्रॅक्टर मालकाला फसवलं आणि तिथल्या SP ला मी फोन करून सांगितलं, अरे मी अजित पवार बोलतो, मी ज्या कारखान्याचा चेअरमन आहे तिथल्या माझ्या सभासदांचं नुकसान झालेलं आहे, तिथं त्याचा बंदोबस्त ती करणार नाही का? आणि ह्यांनी सांगितल्यानंतर ती काय म्हणते, हे मला फोन करू नको. हे गणित आहे दिलीपराव, हे गणित आहे. तुम्ही तर हसतच नाही, काय म्हणत आहे कोणाला. 6 फायटर माझ्याबरोबर नसेल तर माझं कसं व्हायचं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, चेअरमन हे माझं सर्वस्व नाही. मी भरपूर राज्य बँकेचा चेअरमन झालो, PDCCचा 7 वर्ष चेअरमन झालो. मला सारखे म्हणतात ना, हा सहकार मोडीत काढायला निघाला. मला आता ह्या जोडीला दाखवायचंय. अजित पवारच्या हातामध्ये कारखाना आल्यानंतर कारखान्यामध्ये कसं तिथं सुधारणा होता, त्याच्यामध्ये अधिक कारखान्याचा पैसा न खर्च करता तिथं एकदम चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग कसं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आताच कारखान्याचे सगळे आतले बाहेरचे फोटो काढून ठेवा आणि 24 तारीख झाल्यावर, मी तिथं चेअरमन झाल्यावर 1 वर्षांनी या की कसा कारखाना चाललेला आहे, कसा परिसर चांगला झालेला आहे. मित्रांनो, जसं बारामती आल्यानंतर तुमचे पाहुणे रावळे फिरत असताना आपण बारामतीत आहोत का कुठं आहोत हे त्यांना कळत नाही. ही परिस्थिती आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलेली आहे. त्याच्यात तुमचं पाठबळ आहे, आम्हा लोकांची मेहनत आहे आणि माझ्या सहकारींचं, अधिकाऱ्यांचं, सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. एकंदरीतच त्यांनी काही आता सभेतनं अलीकडे सांगायला सुरुवात केली की जर अजित पवार चेअरमन झाले तर तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही. अरे बाबा, मी महाराष्ट्राला भेटतो, यांना का भेटू शकणार नाही? काय अडचण आहे? त्याच्यामध्ये कारण नसताना लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करतात. तुम्ही काही काळजी करू नका. मी आठवड्याला इथं जो वेळ द्यायला पाहिजे तो त्या ठिकाणी देईन. सातत्याने मगाशी केशवरावांनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं तशा पद्धतीनं संपर्क त्या ठिकाणी ठेवी. आमच्याकडे मोठे मोठे स्क्रीन आहेत, इथं पण आहेत, मुंबईला पण आहेत. आता अलीकडं मी एक्साईजचा मिनिस्टर आहे. एक्साईजनं सगळ्या डिस्टलरीमध्ये CCTV कॅमेरे बसवायला सांगितलेत का? आणि ते स्क्रीन आमच्या महाराष्ट्राच्या एक्साईजचं ऑफिस आहे, जिथं राजेश देशमुख आयुक्त बसतात, तिथं ते सगळे स्क्रीन दिसतात.
कुठला टँकर आत गेला, कुठला टँकर बाहेर आला, काय चाललंय काय नाही सगळं दिसतं. त्याच्यावर काही काळजी करू नका. सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष. उलट काहींना तर इथं कळणार पण नाही आणि तिथं मात्र मी तिकडे बघत असेल, ही बाहेर निघालाय, सही केली लगेच बाहेर निघालाय. असं कुठल्याही गोष्ट तिथं होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांनी सांगितलं तुमच्या घरात कोणी पेशंट असेल तर तुम्हाला उचल पाहिजे असेल की तुमच्या घरात कुठलं लग्न कार्य असेल, तुम्हाला पैसे लागणार असतील तर तुम्हाला अचानक मदतीला उचल कशी मिळेल, तर ती अशी मिळेल की माझे सभासद एमडी ला भेटतील, एमडी ताबडतोब मला कॉन्टॅक्ट करेल व्हिडिओ फोनवर आणि त्या बाबतीमध्ये विचारेल. मी त्याला सांगेन की ते पैसे मागतायत, त्यांचा ऊस किती येतो दरवर्षी, इतका इतका येतो, साधारण किती पैसे त्यांना पाहिजे, इतके इतके पाहिजे, देऊन टाका, पैसे मिळणार. काय गप्पा हाणतात. ते म्हणले ना मगाशी रामदास आठवले की काय म्हणले, तज्ञ नाही, मी नाही म्हणलं, ते म्हणलं. हे काही नाही रे, जग कुठं गेलेलं आहे. अहो कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्या संदर्भामध्ये एआय हे इतकं पुढे गेलेलं आहे की तुम्हाला कळत नाही. आता बहुतेक सभासदांना माझे फोन येत आहेत ना, जेपी त्याच्यामध्ये मी फोन करताना तुमचं नाव घेतो, हर्षद मी तुमचं नाव घेतो, मी घेतलेलं नाहीये, ते माझा आवाज वेगून काढून एआयचा वापर करून ते नाव. आता प्रशांत तिथं बसलाय किंवा हनुमंत तिथं बसलाय, हा प्रशांत खराटे नमस्कार, हनुमंतराव भापकर नमस्कार, आणि मग पुढचं माझं सगळं. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली बाबांनो, ही लय माग आहे. काय करू. त्याच्यामध्ये जर तुम्हाला तोडणीला काही अडचण आली तर तुम्हाला चेअरमन कसा भेटेल, तो जसा पाहिजे तसा भेटेल. तुझ्या का पोटात दुखते, तुम्ही काही काळजी करू नका. तारीखवार जर ऊस तोडायचा असेल तर तिथं कॉम्प्युटरवर आपण ऊस तोडणी टाकू शकतो, काही अडचण नाही. हे कारण नसताना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि मी चेअरमन असलो तरी कोणीतरी व्हाईस चेअरमन होणार ना, कुणीतरी चेअरमन होणार ना, डायरेक्टर होणार ना. मी डायरेक्टरांना पण ड्युटी लावी. तुम्हाला पुढं काही संधी पाहिजे का 5 वर्षांनी, तर जरा इथं बसायला शिका आणि दिवस ठरवून देईल. नाही बसला की त्याचा पुढच्या इलेक्शनला पत्ता कट. अशा पद्धत काही याच्यामध्ये अवघड नाहीये. माझा प्रतिनिधी तिथं बसेल, डायरेक्टर बसतील, व्हाईस चेअरमन बसतील, त्यासाठी कुठली तुम्हाला अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्हाला सामान्य शेतकऱ्याला चेअरमन करा असा ते प्रचार करतायत. मित्रांनो, वसंतदादा पाटील चेअरमन नव्हते, विलासराव देशमुख चेअरमन नव्हते, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, खूप जण चेअरमन होते. हे निवड रेडीचा डाव आहे, काहीतरी भीती दाखवायची. उलट त्यांना तुम्ही सांगा, हा बाबा चेअरमन झाल्यानंतर आमच्या भावाच्या पैसे कट न करता आमच्या कारखान्याच्या परिसराचा कायापालट होणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये माळेगाव नगरपंचायत आहे, त्या कार्यक्षेत्रात विकास कामाला मी आतापर्यंत 350 कोटी रुपये दिले. आणि त्या व्यतिरिक्त ITI, नागेश्वर मंदिर ते शारदा नगर, क्रीडा संकुल ते माळेगाव खुर्द, कारखान्यावरील 2 पूल, असे सगळे पुन्हा 110 कोटी, असे आतापर्यंत 460 कोटी रुपये मी दिले. पुढच्या 5 वर्षात मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, या माळेगाव नगरपंचायतीच्या परिसरामध्ये मी 500 कोटी रुपये दरवर्षी 100 कोटी रुपये देणार. हे ते देऊ शकतात का? ह्याच्यात तुमचा परिसर शिवनगरचा चांगला होईल का नाही, तिथल्या सगळ्या सुधारणा होतील की नाही, तिथल्या सगळे रस्ते चकाचक होतील की नाही, तिथं एसटीपी प्लांट 2 लागतील की नाही, त्याची किंमत 4-4 कोटी आहे, म्हणजे माझ्या कारखान्याची बचत होईल की नाही. त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथं होणार आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. हे मी आता सांगतो
त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा प्रयत्न करेल, परंतु मी जरा दपकतच 500 कोटी रुपये सांगतो. मित्रांनो, मगाशी मामांनी जे काही सांगितलं ना की आमचे पृथ्वीराज बापू चेअरमन आणि कैलास व्हाईस चेअरमन झाल्यानंतर आम्ही तिथे शब्द दिला असाच सभेमध्ये की बाबा काही अडचण आली, बापू कारखाना चांगला बघतील. आम्हाला विश्वास आहे, सभासदांना विश्वास आहे. त्याच्यामध्ये इतर काही अडचणी आल्या, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, राज्य बँकेच्या, पीडीसीसी बँकेच्या, त्या आम्ही आणि मामा सोडवणार, ती सगळी जबाबदारी आमची. त्याच्यामध्ये त्यांना मध्ये 37 कोटी रुपये पाहिजे होते, त्याच्यामध्ये 12 कोटी रुपये त्यांनी उभे केले. माझ्याकडे आले की आता 25 कोटी आमच्या असल्याशिवाय मला तोडणी वाहतुकीच्या करता पैशाचं वाटप करता येत नाही, मला तिथं मदत पाहिजे. आणि तुम्ही कबूल केलं. मी जरा विचार केला, एकाला फोन केला, 25 कोटी रुपये द्यायला सांगितले. नंतर तो वडला देतो, परंतु बापूंना सांगितलं की स्टॅम्पवर लिहून घ्यावं लागेल, सगळं काही अग्रीमेंट करावं लागेल. मला पद्धत बापूंनी सांगितलं, म्हणलं आज रात्रीपर्यंत पैसे नाही ना आले, परत मी तुला फोन करणार नाही. रात्री 7-7:30ला त्यांच्या अकाउंटला RTGS म्हणजे कारखान्याच्या पैसे जमा झाले. विचारा बापूंनी मला सांगितलं होतं 8 दिवसाकरता पैसे मला पाहिजे, 8 दिवसात मी परत करतो. बापूंनी 5 दिवसात पैसे परत केले. त्यामुळं बापूंच्या कारखान्याला 75 कोटी रुपये मिळाले. त्याच्यामुळे त्यांचे पुढचे जे काही प्रश्न होते सगळे मार्गी लागले. अरे बाबांनो, कुठलंच आपण नडू देणार नाही ना, तुम्ही का काळजी करता. त्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा सांगतो की बापू इतके काटकसरीनं संसार पण करतात, प्रपंच पण चालवतात आणि आमच्या छत्रपतीच्या सभासदांचाही प्रपंच चालवतात. मला ते म्हणले की दादा, इथं आपली निवडणूक झाली आणि बंदोबस्ताच्या करता अजून 40 लाख रुपये पोलिसांनी एसपीनी मागितले. एसपींना फोन केला, एसपी साहेब आपल्याला डीपीसी मधनं मी किती कोटी रुपये दिले, सीपी दोन्ही आणि तुम्ही एसपी, दादा 22 कोटी रुपये दिले ना, दिले. 40 लाख रुपये कशाला मागताय, ते मागू नका, आता पत्र पाठवू नका. 40 लाख रुपये वाचले की नाही विचार. अरे तुम्ही एवढं चांगलं काम करून दाखवेल की पुढच्या 5 तुम्हाला ते काम बघितल्यानंतर वाटेल ह्याला मागच चेअरमन करायला पाहिजे. पण तसं म्हटलं तर बाळासाहेबांना झोप यायची नाही, तर म्हणत, त्यामुळं मी म्हणत नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खरोखरीच मला आवड आहे, मला पॅशन आहे. मला या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी करतो आणि त्या भागातनं जातो त्यावेळेस माझं मन समाधानाने मला सांगतं, बघा आपण जी गोष्ट केली ती लोकांच्या भल्याकरता केली. मित्रांनो, एवढ्यावरच नाही, या परिसरामध्ये एकंदरीतच आता मला चिठ्ठी आली की आपल्या परिसरामध्ये आपण जवळपास काही कोटी रुपये इथल्या सगळ्या रस्त्यांच्या करता, 4 लेनच्या करता मंजूर केलेले. आपल्याला हे सगळं करत असताना हे सारखं माझ्यावर आरोप करतात की त्याच्यामध्ये मला दुसरी एक गोष्ट सांगायची. जसं शेंबेकर साहेबांनी संस्थापक चेअरमन म्हणून काम केलं, तसं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, सुनील पवार तुम्ही लोक आहात त्याच्यात, बाकीचे पण माझे द्राक्ष उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. त्या संघाचे अण्णासाहेब शेंबेकर हे संस्थापक होते. त्यांनी इथल्या बारामतीच्या शेंबेकर वाड्यात संघाची स्थापना 22 डिसेंबर 1960 ला केली. आज तो संघ संपूर्ण महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेला संघ आहे. दूरची ती ठिकाणी शेतकरी साहेबांनी, ती कोकरे साहेबांनी, ती त्या बाबतीमध्ये कोणकोली साहेबांनी, तावऱ्यांनी, या सगळ्या जाधवांनी, या सगळ्या मान्यवरांनी दाखवलेली आहे. म्हणून आपण ती फळं चाकतोय. याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. एकंदरीतच आपण हे जे काही सांगताय त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं ते काही काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतायत. एक नवीन सांगतायत,
की 11 गावं कारखान्याला जोडणार. मला जोडायची असती तर आता आमचंच बोर्ड होतं ना, मी नसती जोडली. आता त्यामध्ये 5 गावं जोडल्यानंतर त्या बाबतीमध्ये मी काल त्या भागात होतो मित्रांनो. 8,000 टन त्यांचा ऊस येत होता. आता तिथला ऊस या वर्षी केशवराव 32,000 टन आलेला. 5 ऊस 32,000 टन आलेला. आपल्याला ऊस पाहिजे. मी कधीच म्हणलं नाही की मी गाव जोडणार सभासद करणार. आज ती सोमेश्वरला आहे, तिथेही त्यांचं चांगलं चाललेलं आहे. पण शांतपणे ती दोघं डोकी एकमेकाला लावतात. आता आज काय फेक नॅरेटिव्ह सेट करायचा. मग हे 11 गावांचा काढू. मग लोकांना सांगायचं की 11 गावं जोडली की बाबा 2-3 हजार सभासद वाढवे आणि मग आपलं कसं व्हायचं. अशा पद्धतीनं काही ना काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा त्यांचा चाललेला आहे. मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टीवर आपण अजिबात विश्वास ठेवू नका. मधी विस्तारवाद डिस्टरीची करायची चाललेलं होतं. काही सभासद मला भेटले, ते म्हणले दादा की आहे तेच पाणी आमचे निरावगाच खंडस शिरवली आणि तो परिसर घाण करताय. तिथं आता पाणी अजून सुटेल, नका करू. आम्ही केशवरावांना सांगितलं करू नका, त्यांनी रद्द केली की नाही. काही बाबतीमध्ये थोडस हुद्देवाढ झाल्यानंतर काही ठराविक लोकांचे तोंड बघून पगारवाढ झाली, त्याच्यातनं नाराजी आली. मी ताबडतोब थांबवली का नाही. तुम्ही काळजी का करता. जे तुमच्या भल्याचं असेल ते करण्याचा शब्द मी तुम्हाला देतो ना. तुम्ही त्याबद्दल तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला देतो. काल म्हणले परवा 60,000 पोती साखर भिजली. मी तर कुठल्या तरी सभेत सांगितलं 60,000 पोती साखर भिजलेली असेल तर मला सभासदांनी दाखवावं. माझं सगळं निळकंठेश्वर पॅनल मी मागे घेतो आणि त्यांना वन साइड पुढे चाल देतो. कुठला आले. काल केशवराव जगताप साहेब चेअरमन गेले, त्यांनी कॅमेरावाल्यांना पण दाखवलं की कुठं साखर भिजली दाखवा. अहो अलीकडच्या काळामध्ये हे जे काही पावसाळी वातावरण आहे ना, त्याच्यामुळं सोमेश्वर कारखाना असेल, छत्रपती कारखाना असेल, माळेगाव कारखाना असेल, महाराष्ट्रातले 200 कारखाने, तिथं जर ही परिस्थिती असेल तर काय होतं. साखर साधळती, मॉइश्चर येतं, हे साधं गणित आहे. परंतु त्याच्यातनं काही घाबरण्याचं कारण नसतं. ते पुन्हा रिप्रोसेसिंगच्या करता ती साखर टाकतात, बारदाना बदलतात, पलटी मारतात. काही थोडंसं झालं तर एवढं धचा माग करता की काही विचारता सोय नाही. आणि कधी कधी तुम्ही काय करता, तुला का खरंच असेल खरं. अरे जाऊन बघा ना. चला ना, सभा संपली तर मी येतो, जाऊन बघू आपण. पण त्याचा इन्शुरन्स असतो, त्याचेही पैसे मिळतात. पण सारखं अहो यांच्या हातामध्ये कारखाना असताना त्या कारखान्यावर जे काही पाठीमागच्या लोकांनी पत्रा वगैरे टाकलेला होता तो इतका तुटला होता, नंतर जीर्ण झालेला होता. आज बघा बाळासाहेबांनी केशवरावांनी तिथं उत्तम पद्धतीचा पत्रा लावलाय की नाही. कारखान्यामध्ये नवीन गोडाऊन केलं की नाही. म्हणतात त्या नवीन गोडाऊन मध्ये भ्रष्टाचार झाला. जो माणूस भ्रष्टाचार करतो ना त्याला सगळीकडे भ्रष्टाचारच दिसतो. त्याच्यामुळं 20% मला केशवरावांनी परवा सांगितलं, दादा 20% बिलोनी टेंडर गेलंय. 20% बिलोनी टेंडर जाऊन आणि ते त्यांनी नाही मंजूर केलं. ती आमची एक कमिटी असती साखर कारखाना संघाची, ती त्या ठिकाणी स्टेट लेवलची ती कमिटी मंजूर करते हो. पण काही पण लोकांना सांगायचं या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे. मी आपल्याला सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगतो की या कुठल्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मात्र जे उद्योग केले त्याच्याबद्दल ते बोलायला तयार नाही. अलीकडे एक सांगायला मध्ये सुरुवात केलेली होती. मी का चेअरमन व्हायचा निर्णय घेतला, पॅनल ज्यावेळेस केलं, मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो की हे तिकीट वाटप मी स्वतः केलेलं आहे. यामध्ये कुणाचाही दुसऱ्याचा संबंध नाही. तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर मग तुम्ही कुणाला तरी टार्गेट करता. मला टार्गेट काही तुम्हाला करता येत नाही. त्याच्यामुळे कुणाला तरी शोधायचं,
आणि मग त्याला टार्गेट करायचं. विनाकारण ठराविक लोकांना टार्गेट करून दोष देऊ नका. जो दोष द्यायचा आहे तो मला द्या. मी खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा आपल्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत या सगळ्याची तिकीटं वाटप करत असताना मी चर्चा करीन, पण फायनल निर्णय मी घेतो. हे मी राजकारणात आल्यापासून मी चालू ठेवलेलं आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. कारण नसताना दुसऱ्याला दोष देऊ नका. माझी आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की बाबा माळेगाव सहकारी साखर कारखान्याला या 2025 ते 30च्या निवडणुकीमध्ये निळकंठेश्वर पॅनललाच का मदत करायची, का आता मी चेअरमन का व्हायला निघालो, यांनी मध्ये अफवा उठवायला लागले. अरे चेअरमनचा भाव 10 कोटी 5 कोटी सुटला. अरे कशाला 10 कोटी, कशाला 5 कोटी, आणि कुणाला पैसे पाहिजे. अरे मी राज्याचं राजकारण करतो, त्याच्यामध्ये मी आता जे उमेदवार उभे केले होते त्यांना पार्टी फंड आम्ही पार्टी म्हणून दिलेला आहे. आणि हे काय गप्पा आणतायत, हे काय खोटं सांगतायत. त्याच्यातनं मी त्याच्यामुळं अशा प्रकारचा निर्णय घेतला. तरुणांनी एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीकडं फार बारकाईनं लक्ष द्यावं. मित्रांनो, आपल्याला छत्रपती माळेगाव सोमेश्वरला या 5 वर्षामध्ये 100% हार्वेस्टरनी ऊस आणावा लागेल. त्याशिवाय गत्यंतर नाही. 5 वर्षाचा आम्ही टार्गेट 3 जण करू. आणि त्याच्याकरता मी सरकारमधनं 25 लाख रुपये अनुदान हार्वेस्टरला देण्याच्या बद्दलचं कसं मंजूर करायचं ते माझ्यावर होतं. त्या संदर्भामध्ये आता ऊस तोडणी कामगार येणारे ते म्हणतात, किती दिवस आम्ही तुमचा ऊस तोडायचा. आमच्या खापरपंजानी तोडला, पंजोबानी तोडला, आजोबानी तोडला, बापानी तोडला, आम्ही तोडला. आम्ही काय तेवढाच धंदा करावा का काय. त्याकरता आपल्याला आता काही हार्वेस्टर मशीन आणलेली आहे. पुढं ती वाढवावी लागतील. ती वाढवण्याची धमक आणि ताकद ह्या श्री निळकंठेश्वर पॅनलमध्ये. त्याकरता तुम्हाला मतदान करायचं ही माझी विनंती आहे. म्हणजे भाव चांगला देणार. डिस्लरीचे काही नवीन प्रश्न निर्माण झालेत, कारण आमच्या मोलेसेस पासून आता जे काही इथे तयार होतं ते 30%च घ्यायचे आदेश काढलेले. 65% इथेनॉल हे ग्रेन बेस वरून घ्यायचं ठरवलेलं आहे. हे केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. आम्ही पैसे देताना 2800 रुपये दिले, ते तिघांनी दिले. म्हणजे बघा, सगळे कारखाने याच्या ताब्यात आहे तर 2800 रुपयेच दिले. मित्रांनो, सुरुवातीला सगळ्या कारखान्यांची रिकव्हरी 8.5 असते. म्हणजे 85 किलो साखरेला 85% रक्कम मिळते. नंतर ती 9 होते, 9.5 होते, 10 होते, 10.5 होते, करत करत 12 होते. त्याला काही काळ लागतो. सुरुवातीला केशवराव जगतापांनी 2800 रुपये दिले, त्याच्यानंतर काही दिवसांनीच पुढची रक्कम दिली ना, 332 दिले ना. पैसे जसे उपलब्ध होतील, बँक आपल्याला अधिकचं कर्ज देत नाही. तुमचे पोती किती आहे, तुमचं इथेनॉल किती आहे, तुम्हाला महावितरणकडनं किती येणं बाकी आहे, ते सगळं तपासते आणि मग पैसे मंजूर करते. जरी दत्ताबाबा बँकेचा डायरेक्टर असला तरी शेवटी नियम सगळ्यांना सारखे. पण त्यांनी वेगळंच सांगितलं. त्याच्यानंतर आता फायनलचं आमच्या बदलराव देवकर यांनी सांगितलं 200 रुपये कांड्या बिल. आजपर्यंत एवढी बोर्ड आली कधी तुम्हाला मिळालं? 200 रुपये खोडकी दिली ना. 3332 रुपये भाव मिळालेला आहे आतापर्यंत. हा ऍडव्हान्स आहे, भाव नाही. हा ऍडव्हान्स आहे, अजून पुढे मिळणार आहे. आता 229 कोटी रुपये असणाऱ्या साखरेवर आपला बोजा आहे बँकेचा. साखर मार्केट व्हॅल्यू प्रमाणे 269 कोटीची आहे. 40 कोटी रुपये त्याच्यातनं आपल्याला मिळणार आहे. तसंच इथेनॉलचं आहे. तरी सांगतात 400 कोटी रुपये कर्ज काढलंय, अमक केलंय, तमक केलंय. सगळी बकवास, काही खरं नाही. त्याच्यामध्ये कुणी पण ते तपासावं. काही मुद्दे आता सांगायला नाही ना. 5 वर्षात निळकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाने कारखाना चांगला चालवला. त्यांची 1061ची रिकव्हरी त्यांनी 12 पर्यंत नेली. क्रशिंग रेट त्यांचा 6,500 होता, तो 9,500 पर्यंत दिला.
आहे त्यामधली गळती, जे गटारामध्ये आमचा ज्यूस चाललेला होता तो बंद केला. ह्या सगळ्या गोष्टीच्या सुधारणा केल्या ना. उलट आता मी उद्याच्या काळामध्ये बेडे प्लॉट मोठे करणार आहे. आपल्याला रोप द्यायची आणि तशा पद्धतीनं जी व्हरायटी तुम्हाला जास्त रिकव्हरी देणार आहे, जसं आपल्या पाडेगावला आहे, VSI ला आहे, आपल्या कृषी विज्ञान केंद्रावर आहे, तशाच पद्धतीनं सुंदर अशा प्रकारचे बेडे प्लॉट AI चा वापर करून आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यातनं तुम्हाला का शेतकरी मित्रांनो, मी पण शेतकरी आहे, त्याच्यामध्ये दर 3 वर्षांनी एकदा बेणं बदललंच पाहिजे. त्याशिवाय टनेज वाढत नाही, नाहीतर टनेज कमी पडतं. त्या सुविधा आपण कारखान्याच्या वतीनं दिल्या आणि तुमच्या ऊसातनं ते बेण्याचे पैसे वसूल केले तर तुम्हाला काय अडचण? अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सांगितल्यानंतर इथं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या लोकांची मी मदत घेईन, कृषी विज्ञान केंद्राची मदत घेईन, कारण तिथं पण मी अनेक प्रकारे मदत करत असतो. तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात काळजी करू नका. सगळ्यात चांगल्या गोष्टीचा वापर आपल्या मायगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता करण्याचं आम्ही त्या बाबतीमध्ये काम करू. याबद्दल आपण तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. त्याच्यामध्ये एक असं सांगतात, अजित पवार सहकार मोडीत काढतील. अजित पवारांनी कुठली संस्था काढली? अण्णा आपण कुठली संस्था काढली? तुम्ही मला बोलता तुमची संस्था सांगवी मध्ये होती, आहे ती इमारत तिथली त्या संस्थेची होती. आता जाऊन बघा ती त्यांची खासगी इमारत झाली की नाही, आता पावती कुणाच्या नावावर निघते. हे परिस्थिती आहे आणि तुम्ही माझ्यावर कशाला आरोप करता? त्यामध्ये इथं खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीची लोक बसली. स्वप्नील गेलं का? स्वप्नील आहे, हा दूध संघाचा चेअरमन आहे. स्वप्नील, मला एक सांग रे, ती तुमची 40 वर्ष तुम्ही प्रयत्न करत होता, ती जागा सरकारची तुमच्या नावावर होत नव्हती, ती किती एकर होती? तिचा भाव काय चालला? 40 कोटी रुपये एकर. 40 कोटी रुपये कात्रजची जागा, त्या भारतीय विद्यापीठाच्या अलीकडची रोड टच. इतके प्रयत्न करत होते, ती जागा 5 एकर आजच्या बाजारभावामध्ये 200 कोटीची ती जागा पुणे जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीची केली करायच्या स्वप्नीला विचारा. मी काही सरकार मोडतोय? इथं माळेगावची जागा 30 एकर ती राज्य सरकारची होती. संजय कोकरेला विचारा, ती सगळीच्या सगळी जागा आज माळेगाव आपल्या बारामती तालुका दूध संघाची झालेली. कुणी केले? सरकार मोडणारे हे काम करतात काय? बारामती खरेदी विक्री संघावर काय काय केले? तिथं 3 पेट्रोल पंप काढले. इंदापूरला भिगवणमध्ये आपण औषध, बिबियाणं, रासायनिक खताचं दुकान काढले. माझ्या पुरंदरला वाल्याला काढले. एकूण 24 शाखा सुरू केलेल्या. आम्ही सरकार मोडीत करायला निघालो? काही पण बोलायचं. त्याच्यामध्ये 4 मेडिकलच्या शाखा आहे. सोनालिका ट्रॅक्टरला आपण जो पंप काढलेला मेरजला, ती मागची जागा त्यांना भाड्याने 1 एकर 1.5 लाख रुपये महिन्याने दिलेली आहे. विचारा चेअरमनला. त्यामध्ये 24-25 साली आपल्या खरेदी विक्री संघ बारामतीची उलाढाल 150 कोटी रुपये झालेली. 150 कोटी. आपल्या कामगारांना आपण तिथं वर्षाला 6 महिन्याचा पगार बोनस म्हणून देतो. 6 महिन्याचा पगार. आपलीच मुलं आहे, आपल्या बारामतीतली आहे. ही परिस्थिती आहे आणि आम्ही काय सहकार मोडीत करायला निघालो? त्यांनी खाजगी लेंगरेकरांचा पंप खाजगी सहकारी संघाने चालवायला घेतला. आम्ही खाजगी लोकांचे पंप चालवायला घेतोय आणि तुम्ही आम्हाला मोडीत करायची भाषा करता. आमच्या जसं नंदनला माझ्या काय ते दूध संघाला
मागे 15 कोटी, आता 30 कोटी देतोय. 45 कोटी रुपये नवा कोरा नंदन पशुखाद्याचा कारखाना उभा करायला देतो. 1 रुपया देखील दूध संघाचा नाही. विचारा दूध संघाच्या चेअरमन, मी सहकार मोडीत काढतो, उलट ताकदीने उभा करतो. आता परवा आमचं दूध संघाच्या बाबतीमध्ये ठरलं, ते तुप्यांचा पंप होता ना संजय, तो पंप चालू करायचं ठरलं की नाही. तो आता बघा काही महिन्यात कसा तिथं नवा कोरा पंप उभा करतो. एवढं सगळं करतोय. म्हणतात सरकार मोडीत काढायला निघालेले आहे. कुठं मोडीत काढायला निघाले त्याची उदाहरणं तरी द्या. आमच्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती 2 ते 3 वर्षामध्ये 150 कोटी रुपये आणलेले बाहेर. सरकारच्या वतीनं तुम्हा शेतकऱ्यांच्या मालकीची असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती 45 कोटीचा प्रकल्प तिथं आपल्या जवळचीला उभा केला. त्याच्यानंतर दुसरा आता आपला शॉपिंग सेंटरला 50 कोटी दिले ना. शॉपिंग सेंटरला 50 कोटी आता प्लॅन तयार केला. जसं गणेश मार्केट यार्डच्या समोर शॉपिंग सेंटर चाललंय ना, जुनी भाजी मंडई, तशा पद्धतीनं एक सुंदर शॉपिंग सेंटर तिथं करतो रयत भाऊंच्या ठिकाणी. उत्पन्नाचं साधन आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला करून देतो. 26 एकर जागा माझ्या झारगडवाडीला तिथं आपण मिळवली. तिथल्या झारगडवाडीच्या लोकांनी आपल्याला मदत केली. ग्रामस्थांनी ठराव केला. तिथं जनावरांचा बाजार घेऊन जातो. उत्तम पद्धतीचा जनावरांचा बाजार त्या ठिकाणी करतो. ती आता जनावरांचा बाजार आहे, ती जागा दुसऱ्या कारणाकरता शेतकऱ्यांच्या करताच त्या बाबतीमध्ये वापरात आणतोय. सुप्याला सब मार्केट यार्ड आहे, 18 एकर जागा, 18 एकर जागा मिळून दिली. तिथं काम चाललेलं आहे. आम्ही काही सहकार मोडीत काढायला निघालो. करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या वाढवतो ना, आणि त्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या वाढवतो. माझ्या बारामतीच्या सभासदांच्या मालकीच्या वाढवतो. काही पण बोलायचं त्याच्यामध्ये. आता मी जे काही पंप काढलेले, आता एक पंप आम्ही झारगडवाडीला पण मार्केट कमिटीचा काढणार आहे. खंडोबा नगरचा पंप कसा चाललाय बघा, उडवडी सुप्याचा पंप कसा चाललाय बघा, सुप्याचा पंप कसा चाललाय बघा. सगळ्या गोष्टी आपण समाजाच्या भल्या करता, बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता करतोय. आणि हे मात्र आपल्यावर टीका करतायत, याही गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये को जनरेशन मध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला. इस्टिमेट वाढीव केलं. 85 कोटी त्याच्यामध्ये जादा वापरले. ज्यूस सिरप हे वाहत होता. सहकार मर्शी होण्यासाठी स्वतः कारखानदारी उभी करावी लागते. आपण स्वतः कुठली कारखानदारी उभी केली? मला एखादी चिठ्ठी पाठवली. आम्ही सहकारी साखर कारखाने काढण्याचं विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बंद केलं. त्यामुळं आम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये लोकांचा ऊस जाण्याकरता तिथं कारखाने उभे करायला लागले. त्याच्या ह्यांच्या पोटात दुखायचं काय कारण? ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि ह्या पद्धतीने यांचं काम चाललेलं आहे. आता शिरसुपडला पण विश्वास शिरसुपडचा असल्यामुळं शिरसुपड रोडवर पण तो एक पंप काढतोय. शेवटी माणूस जो भागातला असतो तिथल्या जरा ओढ असते. जसं मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना माझ्या पुढे फाईल आली की तिथं हळूच बारामती लिहावंसं वाटतं. दत्ता मामाला त्याच्या पुढे फाईल आली की इंदापूर लिहावंसं वाटतं. मनुष्य स्वभाव. त्याच्यामुळे तुम्हाला करोडो रुपयाचा फायदा मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळतं, आयुर्वेदिक कॉलेज मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला पशुवैद्यकीय कॉलेज त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटल मिळतं, महिला हॉस्पिटल मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी होतात. मित्रांनो, आपल्याला अजून चांगलं करायचंय. तुम्ही आज 2-3 दिवसामध्ये जावा आणि हा परिसर एकदा नजरेखाली टाका आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने तुम्ही त्या बाबतीमध्ये पहा. हे पण मी आव्हान आपल्याला तुम्हाला करतो. हे काम मला केशवरांनी दिलेलं शुगर गोडाऊन ते 6 कोटी 34 लाखाचं होतं. राज्यस्तरीय खरेदी समितीनं 17/8ला 20% कमीनं 5 कोटी 72 लाखाला दिलं. आणि खुशाल म्हणतात त्याच्यात भ्रष्टाचार झाला. अरे 20-20%
लोएसनी कामं दिली जातात आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख तुम्ही करता. मित्रांनो, यांना काही घेणं देणं नाहीये. हे भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. हे लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न करतायत. याबद्दल आपण अजिबात विश्वास ठेवू नका. त्यामध्ये आत्ताच मला PWDच्या लोकांनी कळवलं, माळेगाव चौपदरी करता आता मी 15 कोटी रुपये दिलेत. गोविंदबाग ते माळेगाव पर्यंत चौपदरी करण्याच्या करता 15 कोटी रुपये दिलेत. शारदानगर चौपदरीवर सर्व्हिस रोड आणि तिथं बारामती सारखं सुशोभीकरण करण्याच्या करता 22 कोटी रुपये दिले. 52 कोटी रुपये नुसतं इथून तिथपर्यंत तुमच्या कामाच्या करता दिले. समोरच्या पॅनलचा घास आहे का घास, असे पैसे द्यायचा. तुम्ही खरोखरीच रामदासजींनी आणि बाकीच्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं पॅनल टू पॅनल आपण सगळ्यांनी मतदान करा. यांनी इथं तुलना केली रंजन तावरेंच्या काळातलं आणि सोमेश्वर कारखान्याच्या काळातलं, कसं 5 वर्षात आपलं 26 कोटींचं नुकसान त्या बाबतीमध्ये झालं. याही गोष्टीचे पुरावे आपल्या सगळ्यांच्याकडे आहेत. ही पण गोष्ट लक्षात घ्या. अजून एक काम सांगतो, हे सगळे तुमच्या समोर आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची 5000 टनाची क्षमता असताना सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 9,70,000, 8,70,000, 6,65,000, 9,80,000 आणि 10,04,388 मेट्रिक टन गळीत करायचं. त्याचबरोबर आपल्या इथं ह्या पट्ट्यांनी 7,500 टनाचा कारखाना केला 2018-19ला. त्यांनी 7,500 टनाचा कारखाना 200 कोटी रुपये खर्च करून विस्तार वाढ केली आणि क्रशिंग केलं 10,72,000 आणि पुरुषोत्तम दादा आणि त्यांच्या बोर्डानी 5,000 मेट्रिक टनाच्या कारखान्यामध्ये क्रशिंग केलं 10,04,088. याचं उत्तर अण्णा आणि काका तुम्ही द्या. तुम्ही नाही देऊ शकत. आपल्या 1.5 कारखाना सोमेश्वरच्या होऊन तुम्ही त्यांच्या बरोबरच गणित केलं. जे मगाशी केशवरावांनी सांगितलं की रस जात होता, रिकव्हरी कमी होती, लक्षच नव्हतं. लक्ष दुसरीकडेच, ज्याचा उल्लेख रामदासजींनी केला. या गोष्टीचा पण विचार आपण सर्वांनी करा. दुसरं एक सांगतो, यंदा या बोर्डाने ऊस तोडत असताना तुमचा ऊस वेळेमध्ये गेला की नाही? त्याच्यामुळं खोडवा लागता आला, हरभरा झाला, गहू झाला, इतर पिके घेता आली. आपल्याला सांगतो 2014-15 पासून 2019 पर्यंत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानी त्या 5 वर्षात जेव्हा रंजन काका चेअरमन होते, त्यांचा एकरी उत्पादन मेट्रिक टनाचं जे काही होतं ते सरासरी 39.55 होतं. कुणाचं? म्हणजे सरासरी 40 टन त्यांचा ऊस निघत होता सगळ्या शेतकऱ्यांचा. आणि आपलं माळेगावचं सभासदांचं उत्पादन एकरी टनेज हे 34 निघालं. म्हणजे 40 आणि 34 6 टन एकरी ऊस सगळ्यांचा कमी निघाला. त्याच्यातून जवळपास 10,004 कोटी रुपये माझ्या शेतकऱ्यांना कमी मिळाले ऊस उशिरा गेल्यामुळं. टनेज घटत की नाही? या पद्धतीचा यांचा कारभार आहे. बाबांनो, हे काही पण करतात, हे हट्टी लोक आहेत. हे त्यांच्या हातात एकदा आलं की काही तुम्हाला कुणाला जुमानत नाही. अशा पद्धतीनं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तो कागद मला सापडला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 6,000 लिटर प्रतिदिन क्षमता असलेल्या डिस्टिलरी मधनं 5 वर्षात 53,54,04,000 रुपयाचं उत्पन्न काढलं. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने त्याच 5 वर्षात 30,000 लिटर प्रतिदिन क्षमता असताना 53,13,11,000 रुपयाचं उत्पन्न काढलं. तिथं त्यांच्याही कारखान्यात जाऊन बघा, याही कारखान्यात जाऊन बघा. अशा पद्धतीनं हे डिस्लरीचं काही कारण नसताना 28 कोटी रुपये, मदनराव मागाशी बोलताना 32 म्हणले, पण 28 ते 32 कोटी रुपये खर्च करण्याचं यांनी सगळ्यांनी काम केलं. हे आधुनिकीकरण पण करतात असताना त्यांनी आपलं नुकसान करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो, हे शेतकऱ्यांचे कैवारी आणि सहकार मंत्री म्हणतात ना मित्रांनो, मला आठवत आहे
नीरा दावा कारवा बंद पाईपलाईन मधून करण्याचा त्यांचा आग्रह देवेंद्र फडणवीसांना होता. बंद पाईपलाईन नीट आठवा, मी त्याच्यावर सभा घेतल्या. काय झालं असतो, बंद पाईपलाईन मधनं पार भाटगड मधनं पाणी निघालं असतं आणि पार इंदापूर मध्ये गेलं असतं, सगळ्यात धुराळा झाला असता. धुराळा अरे खालच्याचाही झाला असता, वरच्याचाही झाला असता. ही अवस्था आहे. ते सोपस्कर विसरून जातात. मी लाईनिंगच्या करता प्रयत्न केला, तुम्ही नाही म्हणला, मी सोडून दिलं की नाही. त्यांनी मात्र हे बंद पाईपलाईन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. हे देखील विचार आपण करा ना. यांना काही तुमच्याशी घेणं देणं नाही. त्याच्यामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी चालवायचा आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, मित्रांनो, दिवस बदलत असतात. अजिबात दुसरा कुठला विचार करू नका. अजूनही आपल्यातले काहींना तिकीट नाकारलेलं आहे. त्यांनी अजून त्यांच्या जवळच्या लोकांना निळकंठेश्वर पॅनलला पॅनल टू पॅनल मतदान करा असं सांगितलेलं नाही. माझे अनेक कार्यकर्ते गावोगावी फिरतायत, गावोगावी विचारतायत. माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या माळेगावचा परिसर आणि आपल्या इथल्या सगळ्या साऱ्या, ते एक सांगायचं राहिलंय, मला तुम्ही चेअरमनच्या करता हे बोर्ड निवडून द्या. तुमच्या भागातल्या सगळ्या साऱ्या यांत्रिकी विभागाची मशिनरी आणून डीपीडीसी मधनं त्याच्यात डिझेल टाकून सगळ्यात साऱ्या चकाचक करून टाकतो. पण साऱ्या चकाचक करत असताना तुम्ही आडवे पाईप घातलेले ते तुमचे तुम्हाला काढून ठेवावे लागतील. मशीन जाईपर्यंत गेल्यावर पुन्हा तुमचे तुम्ही लावा, माझं म्हणणं नाही. कारण एकदा मशीन आलं की ते बका 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 उकरायला लागतं. पण ते आपल्याला करावं लागेल. जे कुठले रस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये मी सातत्याने फिरतोय, अनेक रस्ते पृथ्वीराज बापू, इथं आम्ही रस्ते एवढे डांबरी केले की डायरेक्ट आमची गाडी, ऊसाची ट्रॅलर किंवा ट्रक, हा ट्रॅक्टर हा रोडवर उभा राहतो आणि ऊस भरला जातो. काही ठिकाणी प्रश्न आहे जिथं लोकांनी एकमेकाला विरोध केलाय, तिथं प्रश्न आहे. तुम्ही साथ द्या, मी तिथलेही रस्ते डांबरीकरण करण्याचं काम करेन. तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जातील. मी हे ठरवलेलं आहे, दर वर्षातनं 2दा सगळे माझे कारखान्याचे अधिकारी, प्रमुख, चीफ इंजिनियर, म्हणजे जे शेतकऱ्यांच्या करता संबंधित लागतात, शेतकरी अधिकारी, डेट डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याच्यामध्ये एमडी, त्याच्यामध्ये आपल्या संबंधित सिव्हिल इंजिनियर, हे सगळे, आणि राज्य सरकारचे प्रमुख अधिकारी. तिथं माळेगाव गटाची मीटिंग माळेगावमध्ये होईल. तुम्हाला विचारलं जाईल काय काय अडचणीत, बोला 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 बोला, त्या पद्धतीनं तुम्ही सांगा, तशा सूचना दिल्या जातील. पांढऱ्यामध्ये मीटिंग, माळेगावमध्ये मीटिंग, बारामतीची मीटिंग आम्ही ठरवून कुठे घ्यायची, कुठे सोयीचं आहे तिथे बारामतीतच आपल्याला सोयीचं आहे. कारण इकडे डोरलेवाडी, गुणवडी आणि मळत, आणि तिकडं खरावागज, नेपथवळण आणि आपलं मेडक, आणि पलीकडची 5 गावं, या पद्धतीने करून निरावागजला एक मीटिंग घेऊ. त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता सुरुवात केली की दिवसभरात सगळ्या साईच्या साई मीटिंग होती. काही काळजी करू नका, शेवटची मीटिंग जरा उशिरा होईल. या प्रकारे कधी तुम्हाला आजपर्यंत तसा अनुभव मिळाला नाही. इतकं चांगल्या पद्धतीचं काम श्री निळकंठेश्वर पॅनलचे 21 उमेदवार करून दाखवतील, हा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं देतो. आज आम्ही जसं सांगितलेलं आहे, श्री निळकंठेश्वर पॅनलचे चेअरमन ही बाबा होणार आहे, तसं बाकीच्या 3 पॅनलचे चेअरमन कोण होणार आहे सांगा ना. सांगत नाही, नंतर अरे कधी नंतर 19,750 लोकांना कळायला नको की कोणाला कोण कोण
नेतृत्व करायला निघालेलं आहे. मग त्याच्यामध्ये जनता ठरवेल ना, ही बरं आहे का, ही बरं आहे का, ही बरं आहे का, ही बरं आहे. कारण तुम्ही मालक आहात, तुम्हाला ठरवायचंय. आपलं प्रपंच, आपला कायापालट, आपल्यामध्ये सुधारणा कोण करू शकतं, या सगळ्या गोष्टीचा विचार साकल्याने तुम्हाला करायचा आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना ज्या आपल्या संस्थापक शिल्पकारांनी हे दादासाहेब शेपेकर, गुलाबराव मुळीक, दत्तात्रय करंदीकर, कृष्णाजी भोंगळे, बीबी जगताप, गुळाजी कोकरे, शंकरराव तावरे, माधवराव तावरे, बाबूजी पंकुले, भालचंद्र तावरे, या सगळ्या मान्यवरांनी हे जे रोपटं लावलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो जाता जाता, आपण कधी मानतो कधी मानत नाही, परंतु काळाच्या नियतीच्या पुढं एखादी व्यक्ती आपल्यातनं निघून गेल्यानंतर आपण म्हणतो ती वर्ण भक्ती आहे. ती बघत असताना ते म्हणतील की खरोखरीच आम्ही 1955 जे रोपटं लावलं ते श्री नीलकंठेश्वर पॅनेलच्या संचालक बोर्डाने ज्या उद्देशाने लावलं तो उद्देश यांनी सार्थकी केला, अशा प्रकारचं समाधान त्यांना मिळेल. इतका उत्तम पद्धतीचा कारभार, पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त कारभार, कुठंही कुणीही आरोप करू शकणार नाही. मी स्वतः त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष देईन एकाचही. आणि भरती करताना ज्या वेळेस 37 गावांची भरती होईल, जिथल्या गावामध्ये संख्या जास्त असेल तिथं अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्याची घरामध्ये कुणीच कामाला नसेल अशांची मुलं प्राधान्याने घेतली जातील. पुढाऱ्यांची मुलं घेतली जाणार नाही. सर्वसामान्य लोकांनी माझी खून कपाशी लक्षात ठेवा. त्यामध्ये कुठली पण अडचण येऊन देणार नाही. त्याच्यात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करणार नाही. गरजवंतांना, पण तो कारखान्याचा मालक असला पाहिजे, अशांना तिथं नोकरी देईल. जे म्हणतील आम्ही कारखान्याचे मालक नाही, सभासद नाही, आमचं काय, त्यांना दुसरीकडे देईल. त्याच्याही बद्दल काळजी करू नका, ती आमची जबाबदारी. पण आता जी नाराजी आहे की जे डायरेक्टर होतात ते त्यांचाच मुलगा लावतात, त्यांचीच मुलगी लावतात, त्यांच्याच घरातले लावतात, 2-2 लावतात कामाला. ह्या पद्धतीच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीला पण तुम्हाला जागा ठेवणार नाही. आणि आम्ही 21 लोक काम करत असताना उद्याच्या 5 वर्षामध्ये कुठं चुकलो तर त्याच्या संदर्भामध्ये त्या व्यक्तीचा राजीनामा घेतला जाईल. परवा बापूंना विचारा, आम्ही सगळेजण माझ्या वस्तीवर घरी बसलो होतो त्यावेळेस मी, दत्तामामा, बापूंनी आपल्या 20 डायरेक्टरांना तसं सांगितलं, कुठेही काही वेडवाकडं करायचं नाही. तुम्ही 4 भिंतीच्या आत कुठं घरी काय करायचं ते करा, आम्हाला काही त्याच्याशी घेणं नाही. पण कारखाना हे आपलं दैवत आहे, ते आपलं मंदिर आहे. कारखान्याच्या परिसरामध्ये येत असताना माझ्या सहित कुठल्या डायरेक्टरनी टाकाटाकी करून घ्यायचं नाही, अजिबात चालणार नाही. हे तुमच्या देखत सांगतोय, ते देखील सगळे ऐकताय. हे मला ते खपतच नाही. मामाला विचारा, मी अतिशयोक्ती करत नाही. मी अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम करतो. एखाद्या व्यक्तीला काही व्यसन असेल तर माझ्या देखत कुणी सिगारेट ओढतात, बाहेर जातात, तिकडं उडून येतात. आपल्याला काय करायचं, आपल्या पुढं करायचं नाही. शेवटी आपली देहूवरून दिंडी पालखी निघालेली आहे, आळंदीवरून निघालेली आहे. संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार आपल्याला सांगितलेला आहे, मी जरी एक्साइज मिनिस्टर असलो तरी मी सांगतो की निर्व्यसनी राहा, चांगला प्रपंच करा, उत्तम प्रकारे धंदा पाणी करा. पाण्याचे काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, त्याच्यातनं मार्ग आपण काढू. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या पाठीची आहे. रणजित आहे, दत्तोबा आहे, संभाजी आहे, दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, दत्ता मामा आहेत, आप्पासाहेब जगदाळे. काही काळजी करू नका.
फक्त आर्थिक शिस्त पण लावून घ्या. त्यामध्ये तुम्ही शिस्तीनं वागा, आम्ही 21/21 डायरेक्टर बोर्ड शिस्तीनं वागू. आम्ही कुठेही अडचण त्या बाबतीमध्ये येऊन देणार नाही. मग ह्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं येऊन माळेगावच्या सभेमध्ये जाहीरपणे सांगतोय की असा कारभार करण्याच्या करता उद्याच्या 5 वर्षाच्या करता आम्हाला निवडून द्या. मी आता माझ्या अजून नाराज असणाऱ्या नेत्यांना विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय, सभासदांनाही करतोय की 21/21 उमेदवारांच्या वतीनं आपल्याला पत्रिका मिळेल. तिथं फक्त कपशी बघायची. सकाळी चहा घेताना जी कपशी आहे ना ती तिथं आहे, परत आता नाहीये, कपशी आहे. त्या प्रकारे ती कपशी लक्षात ठेवा. मी अनेक इतर पण गोष्टी चांगल्या पद्धतीने करत असताना माझ्या माळेगाव शैक्षणिक संकुलला पण काही पैसे लागतील. मला काही गोष्टी तिथल्या पण कळलेल्या आहेत. मगाशीच रामदासजींनी सांगितलेलं आहे, त्यांना डिग्री नसताना पण तिथं लावलंय. त्यांना घरी जावं लागेल, त्यांना नाही ठेवणार. कारण तुम्हाला डिग्री नाही, तुम्ही तिथं जर नोकरी करत असाल तर ती आमची फसवणूक आहे. त्याला आम्ही विनंती करू, बाबा राजीनामा देऊन घरी जा, नाहीतर 420चा गुन्हा दाखल करावा लागेल, नाहीतर डिग्री आणून दाखव. आपलं काही म्हणणं नाही. या पद्धतीनं आपण आपली शिक्षण संस्था पण चालू, त्याच्यामध्ये जी काही भर घालायची ती भर पण घालू. पानांचे रस्ते देखील आपण करू, साऱ्या देखील आपण चांगल्या करू. जे रस्ते जास्त रहदारीचे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची संमती असेल तर ते रस्ते डांबरीकरण करून टाकू, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. जे प्रदूषण आम्ही मागे शब्द देऊन देखील आम्हाला थांबवता आलं नाही, कारण केशवराव बाळासाहेब आपण 7,500ची कॅपॅसिटी बघून आपला ईटीपी सीपीयू आणि एसटीपी केला. तो आता 9,500 झालेला असल्यामुळं आम्हाला त्या पटीमध्ये ते वाढवावं लागेल. पण ते जास्त करून नगरपंचायतीकडनं कसं ते टाकल्यावर 4-4 कोटीचे एसटीपी टाकल्यानंतर काय परिस्थिती होती तेही तपासू, आणि त्याच्यानंतर काही कमी वाटलं तर त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ. अतिशय काटकसरीनं फार चांगल्या पद्धतीनं हे आपल्या वडीलधाऱ्यांनी उभं केलेलं वैभव हे आपण त्या बाबतीमध्ये उत्तम पद्धतीचं चालवण्याचं काम आपण करू. हीच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. आता उद्याचाच दिवस मध्ये आहे. पुन्हा मला फोन करू, दादा इथं 15-20 जण आहेत, भेटायला इकडे या तिकडे या. आता आपापली कामं करा. अजूनही राहिलेल्या दिवसात अफवा उठवतील. मधी पानं अशी अफवा उठवली, त्या पीडीसीसी बँकेमध्ये काहीतरी झालं, लगेच ते चॅनल लगेच काय. मला सांगा, पीडीसीसी बँक जर सहकारी आहे, शरद संकुल सहकारी नाहीये? शरद संकुल मध्ये कसं राजकारण, तुम्ही तिथं कसं काय तुमचं ऑफिस आहे? मला त्या खोलात जायचं नाही, नाहीतर 2 मिनिटात सगळी टीम पाठवून सगळी जप्त करून टाकेल. जप्त म्हणजे मतदान होईपर्यंत. त्यांनाही तिथं थांबायचा अधिकार नाहीये. कायदा आम्हालाही सारखा, कायदा त्यांनाही सारखा. कारण ती पतसंस्था आहे, ती दूध संस्था आहे. कुठल्याही सरकारच्या संस्थेमध्ये त्याचा वापर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराच्या करता करायचा नाही. आणि तिथंच बसतात. विकास सोसायटी पण आहे, विकास सोसायटी पतसंस्था आहे, दूध सोसायटी, बरोबर. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं तसं आहे. आणि पुन्हा त्यांच्यामुळे मला आठवलं, राजू शेट्टी पण आपलंच कौतुक करतात. इथं सतीशराव आहेत, सतीश भैयांना विचारा, राजेंद्रला विचारा, की ते सांगायचे की माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीनं चाललेला आहे. मला थोडा काळ द्या, आमच्या पृथ्वीराज बापूंना थोडा काळ द्या, आणि आमच्या दत्ता मामाला थोडा काळ द्या. पुढं अजित पवार भाषण करत असताना, दत्ता महने भाषण करत असताना आमच्या सोमेश्वर माळेगाव छत्रपती सारखा कुठला कारखाना आहे ते दाखवा. असा पण वेळ लवकरच आम्ही 3 जण छत्रपतीच्या सभासदांच्या बाबतीमध्ये आणू. ते पण आम्ही जे काही आमचं विजन आहे
त्याच्यामध्ये ते देखील काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं सहकाराचं पूर्ण समर्थन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. सहकाराला जास्त पुष्टी देणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. सहकार चळवळ निकोप पद्धतीनं वाढली पाहिजे, त्याकरता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईकांनी, आदरणीय पवार साहेबांनी कामं केलेली आहेत. हे आम्ही विसरू शकत नाही, नाकारू शकत नाही. आणि त्याच रस्त्याने आम्हाला समाजाला पुढे द्यायचं आहे, त्याच रस्त्याने या सभासदांना पुढे द्यायचं आहे. आणि त्याच रस्त्याने जात या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 67 गावांच्या 19,750 सभासदांच्या सगळ्या प्रपंचामध्ये आर्थिक सुबत्ता ही तुमच्याकरता आम्हाला खेचून आणायची, ती धमक आणि ती ताकद ह्या श्री निळकंठेश्वर पॅनल मध्ये. म्हणून त्या कपाशीवर आपण त्या बाबतीमध्ये शिक्का मारा. अरे काय तुम्ही असल्यावर तो किडा काय करतो, असे कितीतरी किडे आले, कितीतरी किडे गेले. बूथवर 37 मतदान गाव आहे, 67 मतदान केंद्र आहे. त्याच्यामुळं आमच्या मामांच्या भाषेमध्ये जिरवा जिरवी करू नका. सोसायटीचं ग्रामपंचायतीचं भांडण बाजूला ठेवा, ते त्यावेळेस काय करायचं ते करू. पण आता आपला प्रपंच डोळ्यासमोर ठेवा, आम्हाला डोळ्यासमोर ठेवा. आपलं उद्याचं 5 वर्षाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल करण्याचा दृढ निश्चय आम्ही लोकांनी केलेला आहे. आम्ही इतर ठिकाणी करून दाखवलंय, ते आपल्याला आता आपल्या परिसरामध्ये करायचं आहे. काही करतच होते, भाव एक नंबरचाच आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आणखीन त्याच्यामध्ये जास्तीची भर घालून तुम्हालाही अभिमान वाटेल, तुम्हालाही एक समाधान वाटेल, तुमच्या पिढीला, पुढच्या पिढीला देखील एक चांगलं काम ह्या लोकांनी करून दाखवलं हे वाटेल. म्हणून आपापसातले वाद हे बाजूला ठेवून आता माझ्या खांडज मध्ये सगळे मान्यवर एकत्र आले, त्याच्यावर खांडजला लीड मिळालं पाहिजे. माझ्या शिरोलीमध्ये देखील बहुतेक सगळेजण एकत्र आले, तिथेही लीड मिळालं पाहिजे. माळेगाव मध्ये देखील लीड मिळालं पाहिजे. माळेगाव मध्ये तावरे 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 धरू नका. पाहुण्यांमध्ये काटे काटे देशमुख, काटे काटे जाधवराव धरू नका. आणि बुरुंगले, येडे आणि गोफडे असं काही धरू नका. हे करू नका. हे पाप आहे, पाप. गळ्याच्या खोटं बोलत नाही. हे तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घेताय. हे जे मी काही ठरवलंय ना, माळेगावचं सगळं चित्र बदलायचंय, ह्याला त्याच्यामध्ये कुठंतरी मिठाचा खडा लागेल, प्रपंच अडचणीत येईल. मी खरंच तुम्हाला सांगतोय, आज आम्ही जे सत्तेवर आहे, मी मामा 4.5 वर्ष आम्ही सरकारमध्ये आहे, त्याच्यावर 4.5 वर्ष राज्य सरकार आपल्या ताब्यामध्ये. इतर सगळी कामं मामांनी सांगितलेली ती आम्हा लोकांच्याच कडनं होणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण नीट करा. जरा मी आज जे काही भाषण केलंय, माझ्या आधीच्या वक्त्यांनी भाषण केलंय, त्याचा अतिशय गांभीर्यपूर्वक तुम्ही विचार करा. मित्रांनो, मला विश्वास आहे, ह्या 2 पैसे मिळाले की माळेगावच्या माझ्या 37 गावाच्या बाजारपेठेला देखील अतिशय उलाढाल चांगली होईल, तिथेही सगळ्यांना मदत होईल. या प्रकारचं काम आपण करून दाखवणार आहोत. परंतु त्याच्याकरता तुमच्या पाठिंब्याची गरज, तुमच्या मदती, तुमच्या शिक्का म्हणजे पवित्र मताची गरज, तुमच्या सहकार्याची गरज आम्हाला सगळ्यांना आहे. आता एवढं सांगितल्यानंतर काही लोक वेगळ्या पद्धतीने फोन करून वेगळं सांगतायत, त्यांचे फोन टेप करा, मला पाठवा, मग मी बघतो त्याच्याकडे कसं काय ते. आणि ज्याला नको, मगाशी रामदासजी म्हणले की असं सांगू नका, ते सारखं सारखं सांगू. हा, पत्रिका उघडल्यानंतर जेवढ्या कपाशी असतील तेवढे शिक्के आणायचे. त्याच्यामुळं ते परत काही सांगत नाही. परंतु त्याच्यात कुठलाही दुसरा विचार माळेगावच्या सभासदांनो अजिबात करू नका. आम्ही काय करून दाखवतोय
हे तुम्हाला उद्याचा काळच दाखवेल एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना 21 उमेदवारांच्या वतीनं कपबशीवर शिक्का बघा अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो.